नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अमुक चॅनलवर. आज आपण युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामवर आधारित 15 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. उत्तरं डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, काल आपण या विषयावर सविस्तर व्हिडिओ पाहिला होता. तो अजून पाहिला नसेल तर त्याचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, नक्की बघा. प्रश्न 1. भारतात युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम कधी सुरू झाला? ए. 1982, बी. 1985, सी. 1990, डी. 1992. प्रश्न 2. UIPची सुरुवात कोणत्या आजाराविरुद्ध लसीकरणासाठी करण्यात आली होती? ए. पोलिओ, बी. देवी, सी. क्षयरोग, डी. गोवर. प्रश्न 3. UIP अंतर्गत किती प्राणघातक आजारांविरुद्ध लसीकरण केले जाते? ए. 5, बी. 8, सी. 12, डी. 15. प्रश्न 4. BCG लस कोणत्या आजारापासून संरक्षण देते? ए. गोवर, बी. क्षयरोग, सी. पोलिओ, डी. टिटॅनस. प्रश्न 5. OPV लस कोणत्या आजारासाठी दिली जाते? ए. पोलिओ, बी. टिटॅनस, सी. डिप्थेरिया, डी. हिपॅटायटिस बी. प्रश्न 6. DPT लस कोणत्या 3 आजारांसाठी दिली जाते? ए. डिप्थेरिया पर्टिसिस टिटॅनस, बी. गोवर पोलिओ क्षयरोग, सी. हिपॅटायटिस बी टिटॅनस पोलिओ, डी. क्षयरोग टिटॅनस गोवर. प्रश्न 7. UIP अंतर्गत सर्वाधिक लक्ष केंद्रित केलेला गट कोणता आहे? ए. वयोवृद्ध, बी. गर्भवती महिला व 5 वर्षाखालील मुले, सी. तरुण, डी. सर्व नागरिक. प्रश्न 8. मिशन इंद्रधनुष कधी सुरू झाला? ए. 2012, बी. 2014, सी. 2015, डी. 2018. प्रश्न 9. मिशन इंद्रधनुषचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ए. सर्व लसीकरण 90% जास्त मुलांपर्यंत पोहोचवणे, बी. पोलिओ निर्मूलन, सी. देवीवर नियंत्रण, डी. केवळ ग्रामीण भागात लसीकरण. प्रश्न 10. भारतीय सरकारकडून UIP कार्यक्रम कोणते मंत्रालय राबवते? ए. मानव संसाधन मंत्रालय, बी. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, सी. महिला व बालविकास मंत्रालय, डी. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय.